देशातल्या दसऱ्यापैकी म्हैसूरचा पहिला क्रमांक आणि हिंगोलीचा दुसरा क्रमांक असा 71 वर्ष आजच्या या दसऱ्याचा आहे. आणि भाविक भक्त पूर्ण जिल्ह्यातून व शेजारच्या वाशिम जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणात येतात. आणि यांची गैरसोय होऊ नये म्हणून आमचे तहसीलदार असो, नगर परिषदेचे शिओ असो किंवा पोलीस प्रशासन असो, चोख असा बंदोबस्त करतात. आणि सर्व यात्रेकरूंना आनंद वाटेल असा हा सोहळा 10 दिवस दरवर्षी असतो. आणि याचा आनंद घेण्यासाठी लाखो लोक या दसऱ्यासाठी येत असतात. सर, तुम्ही लहानपणापासून या दसऱ्यामध्ये सहभागी होता. लहानपणीच्या काय आठवणी आहेत? 171 वर्ष झाले दसऱ्याला. आम्ही लहानपणी सुद्धा माझ्या आडगाव गावावर या दसऱ्यासाठी येत होतो. गावातून आम्ही एखादा टेम्पो घेऊन गावातली माणसं आम्ही यायचो आणि दुरून पाहायचो. पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या बळावर मला या दसऱ्यात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहता आलं आणि माझ्या हाताने फटाके सुद्धा वाजवण्याचं काम मला मिळालं. निश्चित रूपानं प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या येणाऱ्या सर्व भाविक आणि जे घरी आहेत त्यांना सुद्धा सुख शांती लाभो. आणि आज सत्याचा विजय, अधर्माचा नाश असा हा दसरा सण आहे. तो आज खूप आनंदानं पार पडत आहे. नक्कीच या दसऱ्याविषयी साम टीव्ही वरती आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.